60-70 वयात म्हातारपण, काहींना तर 80त म्हातारपणाचा त्रास होतच असतो, पण त्रास होणार हे नक्की. मधुमेह, रक्तदाब, सांधिवात असे चिवट आजार शरीराला जडतात. दात, कान, डोळे आपली शक्ती संपुष्टात आणतात तर गुडघे निकामी होतात. कितीतरी असाध्य ऑपरेशन केली तरी शरीरात कमकुवत होऊन जातं. श्रीमंत त्यांचा पैसा संपवतात पण आयुष्याची रेषा मोठी करू शकत नाहीत. म्हातारपणात दुसऱ्यावर अवलंबून राहावंच लागतं. म्हातारपण कष्टदायक आहे. जोडीदार नसेल तर परवड होऊन जाईल. मुलं पैसे देतील पण त्रास काही काढणार नाही तुमचा. काठी हाच एकमेव आधार होतो. पण थांबा मित्रांनो. मित्रांनो, म्हातारपणात हेल्दी राहायचं असेल आणि स्वच्छंदी आनंदी जीवन जगायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का? वय वाढणं म्हणजे आयुष्याचा वेग कमी होणं किंवा थकल्यासारखं होणं गरजेचं नाही. सकाळचा गोंधळ, सांधेदुखी आणि मुठभर गोळ्या ज्यांना लोक म्हातारपणाचा भाग समजतात, ते खरंच असतात तसंच असतात का? आज मी तुम्हाला असंच एकट्या व्यक्तीबद्दल सांगणार आहे, ज्यांनी वयाला फक्त एक नंबर म्हणून ठेवले आहे. त्यांचं नाव आहे वसंत भाऊ. वसंत भाऊंचं वय आज 92 वर्ष आहे, पण ते अजूनही एकटेच राहतात. त्यांना रक्तदाब, मधुमेह, बीपी, शुगर यासारखे कोणतीही गोळी घ्यावी लागत नाही याच्यासाठी. त्यांच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांची तब्येत त्यांच्या वयापेक्षा 30 वर्षांनी लहान आहे मित्रांनो. असं काहीतरी व्यक्तीप्रमाणे वाटतं, जसं गेल्या वर्षी जेव्हा डॉक्टरांनी त्यांचे रिपोर्ट्स पाहिले, तेव्हा ते आश्चर्याने डोकं हलवून वसंत भाऊंना विचारलं, भाऊ, तुमचं गुपित काय आहे? खरं तर काही गुपित नाही आहे. ते फक्त 5 सोप्या सवयी आहेत, ज्या त्या रोज सकाळी करतात. यात कुठलाही जास्त खर्च नाही, कोणतीही खास उत्पादने नाहीत, फक्त काही छोटे पण विचारपूर्वक केलेल्या गोष्टी आहेत, ज्या त्यांच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सवयी कोणीही करू शकतात. या सवयींनी वसंत भाऊ मानसिकदृष्ट्या स्पष्ट, शारीरिकदृष्ट्या तग धरलेले आणि चपळ झाले आहेत. उत्साहाने जगायला मदत होते त्यांना आयुष्यात. मित्रांनो, आजकाल बरेच लोक घरात बसून आराम करतायत आणि आपलं शरीर नसेसारखं होत चाललंय. मान्य करूनही आयुष्य जगतायत. आणि त्यातल्या आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातील एक सवय तर 5 मिनिटांपेक्षा कमी वेळ घेते. तरी बहुतेक मोठ्या वयाचे लोक त्याकडे लक्ष देत नाहीत, काळजी करत नाहीत आणि हीच छोटीशी चूक त्यांच्या स्मरणशक्तीला हळूहळू कमी करते आणि त्यांची ऊर्जा संपवते. अनेक लोक मोठ्या आजारांमुळे नाहीत तर रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे खचून जातात. म्हणून वाटतं की ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, म्हणूनच हा व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो. शेवटपर्यंत नक्की पहा. पहिले कारण, तुमच्या दिवसाचा पहिला तास तुम्हाला ऊर्जा देऊ शकतो किंवा हळूहळू थकवूनही शकतो. म्हणून माझ्यासोबत राहा, कारण मी तुम्हाला वसंत भाऊंच्या त्या 5 सवयींबद्दल सविस्तर सांगणार आहे. आणि सुरुवात करूया या सवयीने, ज्याबद्दल सहसा कोणीही बोलत नाही. पण त्याआधी एक छोटीशी विनंती करू का? जर तुम्हालाही आयुष्यभर मजबूत, स्वातंत्र्य आणि मानसिकदृष्ट्या बळकट राहायचं असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि तुमच्या एखाद्या मित्राला, वयोवृद्धांना किंवा जवळच्या कोणाला याची गरज असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. त्यांनाही त्याचा उपयोग नक्कीच होईल. हो, आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघतायत ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आपला परिवार देशभरातून एकत्र जमलेला पाहून खूप आनंद होतो. चला तर मग आता मी तुम्हाला सांगते त्या पहिल्या सवयीबद्दल, जी वसंत भाऊ रोज सकाळी करतात. पहिली सवय म्हणजे दिवसाची अमृत सुरुवात, पाणी आणि सैंधव मिठाने. हो, ही सवय अगदी सोपी आहे. यात काही जादू नाही, खर्चही नाही. पण वसंत भाऊ म्हणतात की त्यांच्यासाठी आयुष्यातील सगळ्यात ताकदवान सवय आहे. दात घासण्यापूर्वी, खिडकीचे पडदे उघडण्यापूर्वी किंवा मोबाईल हाताळण्यापूर्वी वसंत भाऊ अंथरुणातून उठून बसतात आणि एक ग्लास पाणी पितात. पाणी पितात अगदी साधं, नॉर्मल तापमानाचं पाणी, ज्यात फक्त चिमूटभर सैंधव मीठ, हिमालयन पिंक सॉल्ट किंवा खडे मीठ घेतलं असतं एवढंच. कोणतंही ग्रीन ज्यूस नाही, सप्लिमेंट्स नाही, फक्त पाणी आणि थोडंसं सैंधव मीठ. ते रात्रीच आपल्या पलंगाशेजारी एका तांब्यात पाणी आणि एक छोट्या डब्यात मीठ ठेवूनच झोपतात. त्यामुळे त्यांना त्यासाठी अंथरुणातून बाहेर पडायची गरज नसते. तुम्ही विचार करत असाल, फक्त पाण्यात काय खास? पण इथंच तर खरी गोष्ट आहे मित्रांनो. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं शरीर शांतपणे काम करत असतं आणि या प्रक्रियेत ते पाणी गमावत असतात. प्रत्येक रात्री श्वासोच्छ्वासातून आणि घामाळताना नेसेसारखं आपल्या शरीरातून जवळपास 1 लिटर पाणी गळून जातं.
याचा अर्थ असा की जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपलं शरीर आधीच पाण्याशिवाय म्हणजेच डिहायड्रेट झालेलं असतं. आणि आपल्या वयाच्या लोकांना डिहायड्रेशन म्हणजे फक्त तहान लागणं एवढंच नाही, तर त्याचा परिणाम तुमच्या सांध्यांवर, स्मरणशक्तीवर, शरीराच्या संतुलनावर आणि पचनावरही होतो. तर सकाळी उठल्यावर बहुतेक लोक काय करतात, चहा किंवा कॉफी घेतात. पण कॉफीने तुमच्या शरीरातील पाणी आणखी कमी होतं. म्हणजे तुम्ही दिवसाची सुरुवातच मुळात रिकाम्या रिकाम्या टाकीवर करत आहात. वसंत भाऊ सांगतात, जेव्हा त्यांनी त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या जीवनात हा साधा बदल केला, म्हणजे बाकी काहीही करण्याआधी फक्त पाणी पिण्याला सुरुवात केली, तेव्हा त्यांना लगेच फरक जाणवू लागला. त्यांच्या गुडघ्यातील ताठपणा कमी झाला. सकाळचा मानसिक थकवा, जो वयाच्या भाग भाग म्हणून समजत होता, तो दूर झाला होता, कमी झाला होता. त्यांची पचनक्रियाही चांगली सुरळीत झाली होती. असं वाटू लागलं जणू संपूर्ण शरीर त्यांच्या मनापासून धन्यवाद देत आहे. आणि हा फक्त त्यांचा अनुभव नाहीये, याला विज्ञानाचाही आधार आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासानुसार 65 वर्षापेक्षा वयस्क व्यक्तींमध्ये सौम्य डिहायड्रेशनमुळेही मेंदूची कार्यक्षमता सुमारे 30% कमी होऊ शकते. आणि या सवयीला अजून ताकद वाढवते ती म्हणजे थोडंसं सैंधव मीठ. साधं पॅकेटचं मीठ नाही, खरं नैसर्गिक मीठ. त्यात मॅग्नेशियम, पोटॅशियम सारखे सूक्ष्म खनिजे असतात, जे आपल्या शरीरातील पेशींना पाणी चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास मदत करतात. नाहीतर पाणी फक्त शरीरातून बाहेर जातं आणि हे सवय लागण्यास 1 मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो. वसंत भाऊ याला आयुष्य बदलवणारे पहिले 60 सेकंद म्हणतात, कारण ते तुमच्या शरीराला हळूवार जागं करत, सांध्यांना आधार देत, डोकं शांत करतं आणि पचन संस्थेला गती देते. आता तुमच्यासाठी एक सोपी कृती. आज रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाण्यात हे मिसळून घ्या. त्यात थोडंसं मीठ टाका आणि पलंगाच्या जवळ ठेवून द्या. उद्या सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी ते पाणी प्या. हा एक छोटासा बदल तुम्हाला स्वातंत्र्य आणि उत्साही ठेवायला नक्कीच मदत करेल. दुसरी सवय म्हणजे सकाळच्या प्रकाशाशी मैत्री करणं. पहिला ग्लास पाणी प्यायल्यानंतर वसंत भाऊ अशा काही गोष्टी करतात जी त्यांना तरुण वाटायला, चांगली झोप लागायला आणि मन प्रसन्न ठेवायला मदत करतात. ते फक्त घराबाहेर निघतात, घराचा दरवाजा उघडतात आणि सकाळच्या प्रकाशात कोवळ्या उन्हात थोडा वेळ जाऊन उभे राहतात. ऊन असो, ढगाळ वातावरण असो किंवा थोडी थंडी असो. ते फिरायला जात नाहीत, दारातला पेपर उचलत नाहीत. ते फक्त शांतपणे उन्हात उभे राहतात किंवा अंगणातल्या आराम खुर्चीत बसतात. आणि तो सकाळचा जो कोवळा प्रकाश आहे आपल्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांमध्ये येऊन देतात. साधारण 10 ते 15 मिनिटे हे खूप शांत आणि सुखद असतं. आणि आता तर श्वास इतकीच गरजेची झाली आहे. तुम्हाला कदाचित प्रश्न आला असेल की बाहेर उभं राहण्याचा आणि म्हातारपणाचा काय संबंध आहे? याचा थेट संबंध आपल्या शरीरातील सिक्रेडियन रिदम म्हणजे जैविक घड्याळाशी आहे. हे घड्याळ आपली झोप, ऊर्जा, स्मरणशक्ती, पचन आणि रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रित करते. या घड्याळाला रोज सकाळी रिसेट करावं लागतं आणि हे काम चहा किंवा नाश्ता नाही तर प्रकाश करतो. जेव्हा तुम्ही सकाळचा प्रकाश सनग्लास न लावता आणि खिडकीतून थेट डोळ्यांवर येऊ देता, तेव्हा तुमच्या मेंदूला कळतं की जागं व्हा, दिवस सुरू झाला आहे. हा प्रकाश तुमच्या शरीरातील नैसर्गिक लय पुन्हा सेट करतो. त्यामुळे सकाळी ऊर्जा देणारे हार्मोन्स आणि रात्री झोप आणणारे हार्मोन्स योग्य वेळेस तयार होतात. ज्यांना सकाळचा प्रकाश मिळत नाही त्यांना झोपेच्या समस्या, उदासीनपणा आणि पचनाच्या प्रक्रिया तक्रारी जास्त जाणवतात. एका अभ्यासानुसार सकाळचा प्रकाश न मिळाल्यास नैराश्य वाढू शकतं. धोका सुमारे 70% वाढतो. तरी लोकांना याची माहिती नाही. वसंत भाऊ सांगतात की जेव्हा त्यांनी रोज सकाळी घराबाहेर उभं राहायला सुरुवात केली, कोवळं ऊन घ्यायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना खूप फरक जाणवला. त्यांची झोप सुधारली, ते जास्त ताजेतवानेपणाने सकाळचं उठू लागले. दिवसभर शांतता वाटू लागली आणि त्याची ऊर्जा टिकू लागली. आणि यासाठी काही खर्च नाही, फक्त तुम्ही आणि सकाळचा थोडासा प्रकाश. आता तुमच्यासाठी एक छोटीशी कृती. उद्या सकाळी अगदी 5 मिनिटांसाठी का होईना घराबाहेर पडा. बाल्कनीत किंवा अंगणात उभे राहा. तो नैसर्गिक प्रकाश अनुभवून बघा तुम्ही. तुमचं शरीर कसं लयबद्धपणे दिवसाची सुरुवात करतं ते समजून घ्या. तुम्हाला जाणवेल. तिसरी सवय म्हणजे 4 मिनिटांची मेंदूला चालना. 4 मिनिटांची ब्रेन बूस्ट. शरीर निरोगी असलं तर मन तितकं मजबूत नसेल तर काय उपयोग? याच विचारातून वसंत भाऊंनी आपली तिसरी सवय तयार केली आहे, ज्याला ते 4 मिनिटांची मेंदूला चालना म्हणतात.
नाही, हे कोणतं व्यायाम किंवा ध्यानधारणा नाही आहे मित्रांनो. पण ते म्हणतात की याने मेंदूसाठी दोन्ही गोष्टी साधल्या जातात. रोज सकाळी नक्की वसंतभाऊ आपल्या मेंदूला 4 मिनिटं केंद्रितपणे आणि हेतुपुरस्सर चालना देतात. फक्त 4च मिनिटं. त्यांच्या मते ही 4 मिनिटं त्यांच्या डोक्यात एक नवीन ठिणगी पेटवतात आणि त्यांचे विचार स्पष्ट ठेवतात, स्मरणशक्ती ताजी ठेवतात आणि मन शांत ठेवतात. ते बऱ्याच वर्षांपासून असं काही करत आहे आणि त्यांना खात्री आहे की त्यांची मानसिक स्पष्टता 92 वर्षाच्या वयातही टिकून राहण्यामागे याचं मोठं कारण आहे. ते कसं करतात ते पहा. आधी एक साधं मानसिक आव्हान घेतात. डोक्यातच एक सोपं गणित सोडवतात. कॅल्क्युलेटर किंवा कागद पेन न वापरतात काही अंकांची बेरीज किंवा वजाबाकी करतात. हे फार काही अवघड नसतं, पण मेंदूच्या नसांना कामाला लावण्यासाठी जसं एखाद्या वॉकमध्ये जाण्यापूर्वी हलकं वॉर्मअप करतात तसं काहीसं असतं हे. दुसरी गोष्ट म्हणजे स्पष्ट आठवण. त्यानंतर त्यांना एखादी जुनी पण विसरता न शकणारी आठवण डोळ्यासमोर येते. कदाचित लहानपणाची दिवाळी असावी किंवा मित्रांसोबत पंढरपूरच्या वारीला पहिल्यांदा गेलेला तो क्षण असावा. ते त्या आठवणीतील दृश्य, वास आणि भावना पुन्हा पुन्हा अनुभवण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात हे माझ्या डोक्यातल्या आठवणींचा अल्बमला धूळ झटकून स्वच्छ करण्यासारखं आहे. ही फक्त स्मरणशक्ती नाही, ही माझी ओळख आहे. तिसरं म्हणजे ते स्वतःला रोज 4 नवीन शब्द शिकण्याचं आव्हान देतात. त्यांनी एक छोटी वही ठेवली आहे, ज्यात पुस्तक, पेपर आणि टीव्हीवर सापडलेला कुठलाही नवीन शब्द लिहितात ते. त्यामुळे त्यांच्या मेंदूला चालना मिळते किंवा न ऐकलेला मराठी शब्द ते रोज सकाळी लिहून ठेवतात. त्यातून 4 शब्द मोठ्याने वाचतात आणि रोजच्या बोलण्यात ते कसे वापरता येतील याचा विचार करतात. चौथ्या दिवशी मानसिक तयारी म्हणून ते काही सेकंद डोळे मिटतात, एक दीर्घ श्वास घेतात आणि पुढच्या दिवसाची कल्पना करतात. काय करायचं आहे दिवसभर, कुणाशी काय बोलायचं आहे आणि कसं वाटायला हवं याचं मनात चित्र काढतात. त्यामुळे दिवसाची सुरुवात गोंधळलेली वाटत नाही, तर ठरलेल्या उद्देशाने होत असते, ज्याला व्हिजन असंही म्हणतात. हार्वर्डच्या संशोधकांना असं आढळलं आहे की अशा सकाळच्या मानसिक तयारीमुळे न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजेच मेंदू नवीन गोष्टी शिकण्याची आणि जुळवून घेण्याची ताकद सुमारे 37% वाढू शकते. वसंतभाऊ म्हणतात की तुमचा मेंदू एका बागेसारखा आहे. जर तुम्ही त्याला रोज सकाळी पाणी दिलं आणि काळजी घेतली तर तो दिवसभर फुलत राहील. पण जर दुर्लक्ष केलं तर त्यात विसरभोळेपणा आणि मानसिक थकवा वाढत जातो. ही 4 मिनिटांनी मेंदूला चालना त्यांची ताकद बनली आहे. तर उद्या सकाळी दिवसाच्या धावपळीच्या आधी स्वतःला 4 मिनिटं द्या आणि त्यातील कुठली एक गोष्ट करून बघा, ज्या वरती सांगितलेल्या आहेत. बघा काय फरक जाणवतो. एखादी आनंदी आठवण आठवा किंवा एखादा नवीन शब्द शिका. सुरुवात छोटी करा, पण नक्की करा. चौथी सवय म्हणजे सांध्यांची मोकळीक. 70 वर्षांवरच्या अनेक लोकांना असं वाटतं की सकाळी उठल्यावर सांधेदुखी आणि शरीरात ताठरपणा येणं हे टळणं शक्य नाही. वसंतभाऊंनाही वर्षानुवर्ष असंच वाटायचं. ते शरीर लवचिक ठेवण्यासाठी पारंपरिक स्ट्रेचिंग करायचे, पण दुपारी पाठ दुखायची, गुडघ्यांना सूज यायची. त्यांना वाटायचं की हे सगळं वयामुळे होतंय, पण ते चुकीचं होतं. मग आली त्यांची चौथी सवय, जी त्यांची जीवनशैलीच बदलून टाकली. ती या सवयीला म्हणतात सांध्यांची मोकळीक. हा काही योग नाही, पारंपरिक स्ट्रेचिंग नाही, ही वेगळी, सौम्य, शहाणी आणि वयस्क माणसासाठी खूपच प्रभावी पद्धत आहे. पारंपरिक स्ट्रेचिंग तरुण आणि लवचिक स्नायूंसाठी बनलेली असते, पण जसजसं वय वाढतं तसंच आपले सांधे कमी लवचिक होतात. जे व्यायाम 40 ते 50 वयात छान वाटतात, ते 70 नंतर शरीराला सूज किंवा जखम करू शकतात. ते व्यायाम म्हणून अवजड स्ट्रेचिंग करण्याऐवजी वसंतभाऊ आता आपल्या शरीराला ते देतात ज्याची त्याला खरंच गरज आहे. एक सावकाश आदराने केलेली 7 मिनिटांची हालचाल. ते सुरुवात खुर्चीत बसूनच करतात. कोणतेही किचकटपणा नाही, आसन नाही, जमिनीवर बसायची गरज नाही. फक्त एक सुरक्षित आधार देणारी जागा. मग ते हळूवारपणे हालचाल सुरू करतात. खांदे गोलाकार फिरवणे, पायाचे घोटे फिरवणे, कमरेला दोन्ही बाजूला हलका झोका देणे, पाठीच्या कण्याला अगदी हळूवारपणे इंच इंच फिरवणे. ही हालचाल शरीराच्या त्या भागांना लक्ष करते जे रात्रीच्या वेळी सर्वाधिक ताठरतात. पाठीचा कणा, कंबर, घोटे, गुडघे आणि खांदे. प्रत्येक हालचाल लहान हेतुपुरस्सर आणि वेदनारहित असते. ते कशालाही जोर लावत नाहीत, फक्त शरीराचं ऐकतात, श्वास घेतात आणि हळूहळू पुढे जातात. आणि तुम्हाला माहीत आहे का,
काय झाले, फक्त 2 आठवडे हे रोज केल्यानंतर, हा छोटासा व्यायाम केल्यानंतर वसंतरावांनी आधारासाठी वापरत असलेली काठीच बाजूला ठेवली. एका महिन्यानंतर ते स्वतः चालत बाजारात जाऊ लागले. काही आठवड्यातच त्यांना इतकं स्थिर वाटू लागलं की जो अनुभव त्यांनी गेले कित्येक वर्षात कधीच घेतला नव्हता. सगळ्यात छान गोष्ट म्हणजे त्यांना पडायची भीती निघून गेली होती. काठीशिवाय ती चालू शकत होते. जी एक शांत पण कायमची चिंता अनेक वयस्कर लोकांच्या मनात असते, ती नाहीशी झाली. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला सातत्याने सौम्य हालचाली करता, तेव्हा ते तुम्हाला एक अनमोल गोष्ट देतं, स्वातंत्र्य. उद्या सकाळी खुर्चीत बसून सुरुवात करा. घोटे फिरवा, खांदे फिरवा, छोटे छोटे व्यायाम करा. पाठीच्या कण्याला हळूच फिरवा, श्वास घ्या. शरीरावर जोर देण्याऐवजी त्याला नीट सांभाळलं की ते कसं प्रतिसाद देतं ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. पुढची आहे 5वी सवय, सकाळचा प्रोटीनयुक्त नाश्ता. मित्रांनो, जर तुम्ही 70 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असाल आणि सकाळच्या नाश्त्यात प्रोटीनकडे दुर्लक्ष करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमचं शरीर तुमचं आत्मविश्वासाने चालायला लागणारे स्नायू आणि ताकद गमावत असू शकतात. 65 वर्षानंतर आपले स्नायू झपाट्याने आकुंचन होऊ लागतात. जोपर्यंत आपण ते थांबवण्यासाठी काही करत नाही आणि त्या स्नायूंना वाचवण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. जर त्यांची काळजी घेतली नाही तर आपल्याला त्रास नक्कीच होणार. सकाळी वसंतभाऊ सांगतात की त्यांना आधी हे कधीच समजलं नव्हतं. त्यांना वाटायचे की हलका नाश्ता जसं एक टोस्ट, एक केळ किंवा फक्त चहा कॉफी दिवस सुरू करण्यासाठी पुरेसा असतो. पण ते चुकत होते. एका संशोधनानुसार जे माणसं सकाळी प्रोटीन खातात ते रात्री प्रोटीन खाणाऱ्यांच्या तुलनेत आपले स्नायू जास्त चांगल्या प्रकारे टिकवून ठेवतात. कारण रात्री लांब वेळ झोपल्यानंतर आपले स्नायू प्रोटीनयुक्त उत्सुक असतात. जर आपण सकाळची ही संधी गमावली तर शरीर इतर ऊर्जा, इतर गरजा पूर्ण करण्यासाठी स्नायू तोडायला लागते. म्हणूनच वसंत भाऊ आता नाश्त्याला स्नायूंच्या काळजी घेण्यासाठी जेवण मानतात. ते आपल्या नाश्त्याकडे दुर्लक्ष करत नाही. ते रोज सकाळी किमान 15 ग्रॅम प्रोटीन खाण्याकडे लक्ष ठेवतात. कधीकधी त्यांच्या नाश्त्यात 2 उकडलेली अंडी आणि सोबत थोडं पनीर असतं. इतर दिवशी दही, चिया सीड्स आणि जांभूळ, एखादं करवंद घालून केलेली स्मूदी असते आणि जर वेळ नसेल तर एक प्रोटीन शेक तयार असतोच. ही सवय फक्त स्नायू मजबूत ठेवत नाही तर ऊर्जा टिकवण्यास, रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास, मानसिक थकवा दूर करण्यास आणि मनस्थिती सुधारण्यासही मदत करते. आणि याच सवयींमुळे ते आजही ते काम करू शकतात जरी वय वाढलं तरी बाजारातून सामान आणणं, घर साफ करणं आणि जिने चढणं या छोट्या छोट्या गोष्टी सोप्या त्यांना वाटतात. पण वसंत भाऊंच्या सकाळच्या 5 सवयी खरंच खास आहेत मित्रांनो. वय कसं येतं, तुम्हाला रोज कसं वाटतं आणि तुमचं आयुष्य किती आनंदात जातं हे सगळं या सवयींवर अवलंबून आहे. उद्या 5ही गोष्टी नीट करायला काही गरज नाही. सुरुवात एक छोट्या बदलाने करा. हळूहळू दिवसेंदिवस सगळं बदलत जाईल. तुमची ऊर्जा परत येईल, शरीराचा तोल सुधारेल, मन अधिक स्पष्ट होईल आणि शरीराच्या वेदना कमी होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला असं वाटावं की तुमच्या आरोग्यावर नियंत्रण पुन्हा तुमच्या हातात आलंय. वसंत भाऊंकडून एकच गोष्ट शिकायची आहे. ते म्हणतात, म्हातारपण शत्रू नाही आपला, तर आपल्या सवयी आपलं शरीर आणि जीवनाचा उद्देश यापासून दूर नेतात. हा खरा शत्रू आहे. तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करता त्यावर सगळं काही अवलंबून आहे. म्हणून आम्ही तुम्हाला एकच विनंती करतो, उद्यापासून सुरुवात करा. छोटी छोटी सुरुवात करा. एक छोटी सवय निवडा. कदाचित फक्त 1 ग्लास पाणी प्यायची किंवा 5 मिनिटं बाहेर प्रकाशात उभं राहायची. ही एक गोष्ट करून बघा. नंतर 2-3 दिवसांनी पुढच्या 2-3 गोष्टी करायला लागा. तर मग मित्रांनो, तुम्हाला ही माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणती सवय आधी करून पाहणार आहात. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. कारण वय वाढणं म्हणजे हार मानणं नाही, तर ते स्वातंत्र्य असू शकतं, उत्साह असू शकतो आणि तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ असू शकतो. पुढच्या वेळी भेटूया. मजबूत राहा, जिज्ञासू राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर प्रेम करायला शिका, स्वाभिमानाने राहायला शिका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.